नमस्कार सगळ्यांना। आज आपल्याला ड्युएट्सचा कार्यक्रम जरा अचानक ठरवायला लागला, कारण शनिवारच्या कार्यक्रमाचा लोड आहे खूप। त्याच्यात हे अगोदर कळवता येणार नव्हतं। महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यातून देवीदास महाजन यांना देवाज्ञा झाली आहे 6 तारखेला। त्यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी किंवा आदरांजलीच्या कार्यक्रमासाठी आजचा दिवस राखून ठेवला होता, पण ते आपण पुढल्या गुरुवारी करणार। त्यांच्या घरी जाऊन आलो मी। हे खूप महत्वाचं आहे। काही गोष्ट झाल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल आपल्याला त्यांच्या घरातल्या लोकांकडून पण जास्ती माहिती मिळते आणि आपल्याकडून आपल्यापैकी प्रत्येकाच्या देवीदास महाजनसाठी असलेल्या ज्या काही भावना आहेत त्या ऐकून त्याच्या घरातल्या मंडळींना छान वाटणार आहे। तर त्याच्यासाठी पुढला गुरुवार आपण वापरू। शनिवारी एक भरगतचा कार्यक्रम आहे। शनिवारी एक भरगतचा कार्यक्रम आहे। त्याच्यामध्ये आपण खूप भाग्यवान आहोत। आमच्याकडे 185 नावं आहेत दिलासा ग्रुपवर। बाकीची नावं आज वाढवून घ्या। दिलासा ग्रुपवर राहण्यासाठी ऑनलाईन कार्यक्रम आपले आठवड्यातून दर आठवडा 8-10 कार्यक्रम असतात। त्याच्यासाठी आणि कन्व्हिन्स देवा त्याच्यासाठी आपल्याला काही पैसे लागत नाही। आम्ही पूर्वी काय करायचो, एक गुप्त दान म्हणून ठेवायचो, जे महिन्यातून एकदा भेट असतं गणपती मंदिर किंवा कुठे, आणि त्याच्यावर चालायचं। पण नंतर म्हटलं आपल्याला 100 रुपये खर्च येतो, तर आपण 6 महिन्याला 600 घेऊया। तो खर्च फक्त त्या महिन्याच्या थेट भेटला येतो, एरवी येत नाही। त्यामुळे ऑनलाईन ग्रुपवर आणि गुरुवारी कोणीही यावं, कोणालाही घेऊन या। त्यांना जर वाटलं हे छान आहे, त्याच्यात आपण मिसळून जावं, तर मग थेट भेटचा प्रश्न येतो। आपण थेट भेटसाठी अजून काटेकोर नाही, पण आज जे आले त्यांनाही यायचं असेल थेट भेटला। आता थेट भेट कार्यक्रम का आपण नक्की का आहोत मी म्हणतो, 185 व्हॉट्सअपच्या सभासदांमधून देवाच्या दयेने कोविडने आपल्या कोणालाही त्रास दिला नाही। खरंच आनंदाची गोष्ट आहे। परंतु त्या काळामध्ये आपण अतिज्येष्ठ 91 वर्ष आपले धाके काका, त्याच्यानंतर हार्मोनियम वाजवायचे ते कोण, सबनीस काका, आणि एक ते हाटने गेले जे एक सर्व्हिसमन होते। त्याच्यानंतर पुष्पाताई जोशी। मला असं नाही म्हणायचंय, पण आपल्याला देवानी खूप सावधलंय। पण आता हा अचानक गेल्या वर्षी 1 वर्षापूर्वी स्वर्णाताई चिटणीस त्या आपल्या सगळ्या ह्या प्रकल्पाच्या प्रमुख होत्या, आणि आता मी हा का आढावा घेतोय आज, हा महत्वाचा आहे की सध्या गेल्या महिन्याभरात सीझन विचित्र बदलतोय। पावसासारखं वाटलं, थंडी 2-3 दिवस खूप पडली, उन्हाळा सुरू झाला। हे जे बदल आहेत ना, हे आपल्याला वयाला धरून थोडं त्रास देत असतात। म्हणजे माहिती आहे ना, तो सिक्सर जाणाऱ्या बॉलला कॅच पकडतात बाउंड्री लाईनवर। कॅच पकडला तो आऊट, आणि सिक्सर गेली की त्याला 6 रन मिळतात। अशी जी बॉर्डरची जी अवस्था आहे, कसा थोडा वेळ तुम्ही, अशी जी बॉर्डरची जी अवस्था आहे ना,
ही आपण जाणीव ठेवायची. मी निगेटिव्ह कधी बोलत नाही, पण आज मला हा उल्लेख करावासा वाटला. आजचा कार्यक्रम आपला फार मोठा नाहीये म्हणून. आणि आपल्याला जरा तरी बरं नसलं म्हणजे तब्येत थोडी नाजूक असली तर एक महिनाभर आराम करावा. मी या मताचा अगोदर नव्हतो हा, पण माझे कान उघडणी झालेली आहे. शुभदाताई 8 तारखेच्या कार्यक्रमाला बसमधून गोरेगावला गेल्या होत्या. त्यांना त्रास झाला म्हणून ऍडमिट व्हायला लागला. माहिती नाही, कोणाला सांगितलेलं नाही. आपण प्रत्येकाने स्वतःला जपायचं आहे. आम्ही खूप उड्या मारतो, आम्ही बालदिन साजरा करतो, शेपटीवाल्या प्राण्यांची सभा करतो, खूप नाचतो, बागडतो. पण मला आता असं वाटलं की जेव्हा आपल्याला थोडं पण बरं नसेल, एक 8-10-15 दिवस आराम घ्या. देवीदासना मी विचारत होतो, देवीदास तब्येत ठीक झाली का? ते म्हणाले अजून मला घरच्यांनी परमिशन नाही दिलं. हे चालू असतं, पण आग्रह नको करूया. सगळ्यांनी मस्त ठाकठीक व्यवस्थित राहायचं आहे. देवीदास हा विषय आपण पुढल्या गुरुवारी घेणार आहोत. एवढाच ह्याच्यातून मेसेज आहे की प्रत्येकाने आपल्या तब्येतीची काळजी घ्या, काळजी करू नका. आणि आपण एरवी जे उड्या मारतो, आपण पिकनिकला गेलेलो आहोत, आपण पंढरपूरच्या वारीला गेलेलो आहोत. पंढरपूरच्या वारीला 35 पैकी अर्धे 75च्या वरचे होते. तर ह्या सगळ्याचा आपण खूप धमाल मस्ती केलेली आहे. थोडं ह्याचा संयम ठेवूया किंवा जाणीव ठेवूया आणि इथून आपण पुढचा कार्यक्रम सुरू करतो.